नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण एक वेगळंच दुपट्याचं डिझाईन बघणार आहोत. हे डिझाईन म्हणजे इंग्रजी मुळाक्षरातलं जे पहिलं अक्षर आहे ए, तर या ए अक्षराचं डिझाईन आज आपण बघणार आहोत. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये जी 26 अक्षरं आहेत ती 26च्या 26 अक्षरं आपण दुपट्याच्या स्वरूपात बघणार आहोत. परंतु आजच्या पुरतं फक्त ए या अक्षराचं डिझाईन आपण बघणार आहोत. तर एवढा छान व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक तर नक्कीच तुम्ही देऊ शकता आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तो तुम्ही शेअर सुद्धा करू शकता. हे ए अक्षर जेव्हा आपण बनवणार आहोत तेव्हा आपण फक्त 2-3 चौकोन आणि जास्तीत जास्त पट्ट्या याचा वापर करून हे अक्षर बनवलेलं आहे. हे मी कसं बनवलेलं आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण जास्त वेळ न दवडता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू. ए अक्षर बनवायचं आहे त्यासाठी मी इथे आता तुम्हाला मी जशी जमतील तशी मध्ये मध्ये मापं सांगेन, वाटलं तर तुम्ही ती लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या. तर त्यासाठी इथे मी प्लेन कपड्याच्या या मरून कलरच्या कपड्याच्या 6.5 इंच लांबीच्या आणि 2 इंच रुंदीच्या अशा 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मध्ये लावण्यासाठी हा एक मी चौकोन घेतलेला आहे 4.5 बाय 4.5चा आणि ही जी हा जो तुकडा आहे हा 4.5 बाय 3चा मी घेतलेला आहे. हे त्रिकोण घेतलेत 2.5 बाय 2.5चे चौकोन करून त्याचे मी त्रिकोण केलेले आहेत हे. आणि ही एक मी पट्टी घेतलेली आहे, ही पण 2 इंच रुंद आहे आणि 8.5 इंच लांब आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं लागेल तसं आपण हे वापरणार आहोत. कुठे जास्त झालं तर आपण ते कापून टाकणार आहोत, कमी पडलं तर त्याला आपण जोड देणार आहोत. ही एक मी पट्टी घेतलेली आहे, ही पण 2 इंच रुंदीची आहे आणि ही आपण कडेने वापरणार आहोत. आता आपण जास्त वेळ न दवडता डायरेक्ट शिवायला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपल्याला त्रिकोण जोडून घ्यायचेत. हे त्रिकोण एकमेकांना जोडून घ्यायचेत, एक ह्या रंगाचा एक ह्या रंगाचा. हे 2 त्रिकोण जोडून झाल्यानंतर याला आपल्याला आधी इस्त्री करून घ्यायची आणि हे आता आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचे. हे ट्रिम करून घेतल्यानंतर ही जी आपण एक पट्टी काढली होती तर या पट्टीला आपल्याला हे इथे असं जोडायचंय. यातला एक जो हा चौकोन आहे हा आपण इथे जोडून घेतला, ही आपली वरची पट्टी होईल. तर आपण ही पट्टी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहोत आणि मधला जो भाग आहे तो आपण आधी करून घेणार आहोत. तर तो भाग आधी करण्यासाठी आपल्याला यातल्या एका पट्टीला हा तुकडा जोडायला लागेल. पण हा तुकडा जोडण्याआधी याला अजून एक खाली अशीच पट्टी जोडायला लागेल. ए ला जी मध्ये दांडी असते ती ही पट्टी येईल. आता ही पट्टी मी जरा जास्त लांब घेतलेली होती, एवढी आपल्याला काही वर लागणार नाही, तर ही काढतानाच मी जरा जास्त लांब काढून घेतली, ज्यामुळे ती मला या ठिकाणी उपयोगी पडेल. तर आता आधी मी ही पट्टी इथे जोडून घेते. ही मी इथे जोडून घेतली. आता याच्या खाली आपल्याला हा तुकडा जोडायचा आहे. हा बघा, हा तुकडा आपल्याला याच्या खाली आधी जोडून त्याला इस्त्री करून घ्यायची आहे. हे बघा, हे मी असं जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही जी 6.5 इंच लांब आणि 2 इंच रुंदीची पट्टी आहे ती आपल्याला अशा प्रकारे ऍडजस्ट करायची आहे की इकडे थोडासा जास्त भाग राहील, इथे थोडासा कमी भाग राहील. मग त्या हिशोबाने
आपल्याला हे असं ठेवायचं आहे आणि आधी पेनाने इथे मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्याला कुठपर्यंत कापून टाकायचंय। मी तुम्हाला त्यामुळे सुरुवातीलाच सांगितलं की जिथे जास्त झालेलं आहे तिथे आपल्याला कापून टाकायचं आहे आणि जिथे कमी झालेलं आहे तिथे आपल्याला जोड द्यायचा आहे। आणि आता याला ही पट्टी इकडनं जोडायची, तशीच ही पट्टी याला इकडनं जोडायची। हे बघा, या आता दोन्ही पट्ट्या दोन बाजूंना जोडून मी याला इस्त्री पण करून घेतली। आता ही जी आपण सगळ्यात आधी पट्टी तयार केलेली होती ती पट्टी आता आपल्याला इथे ठेवून बघायची आहे। हे बघा, हे इथे ठेवून बघायची आणि इथे पाव इंचाचं मार्जिन सोडून ही बाकीची पट्टी आपल्याला इथे कापून टाकायची आहे। इथे फक्त आपल्याला पाव इंचाचं हे मार्जिन, शिलाई मार्जिन सोडायला लागेल। ही एक्स्ट्रा जी पट्टी आहे ही आपल्याला कापून टाकायची आहे। आता तो जो चौकोन आहे हा आपल्याला इथे असा जोडायचा आहे। हे बघा, हे आता आपलं असं तयार झालं। आता आपल्याला हा जो आपण भाग बनवलेला आहे हा याला आपल्याला इथे जोडायचा आहे, हा असा, आणि हे जे एक्स्ट्रा बाजूने आहे ते कापून टाकायचं आहे। हा झाला ए। फक्त जोडताना या शिवणे आपल्याला व्यवस्थित मॅच करून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे आपला आता हा ए तयार झालेला आहे। आता हे जे आहे हे आपल्याला व्यवस्थित अलाइन करून ट्रिम करून घ्यायचं आहे। आता याच्यानंतर आपल्याला ही जी आपण पट्टी कापलेली आहे ही 2 इंच रुंदीची पट्टी आहे। ही पट्टी आपल्याला याला चारही बाजूनी जोडायची आहे। आधी या 2 बाजूला जोडून घ्यायची आणि नंतर मग राहिलेल्या 2 बाजूंना जोडायची, त्यामुळे त्याला एक छान गेटअप येईल। असा छानपैकी आपला हा ए तयार झालेला आहे। अशीच पुढची झेड पर्यंतची अक्षरं सुद्धा आपण तयार करणार आहोत। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची सगळी अक्षरं बघण्यासाठी तयार रहा। बाय।